ठीक आहे. सो सिम्पली आतापर्यंत आपण काय बघितलं आहे, तर कुबेरनेटिसचे पूर्ण ऑब्जेक्ट्स आपण लर्न करत चाललो आहे. आर्किटेक्चरपासून तर प्रत्येक एक ऑब्जेक्टमध्ये पॉड सर्व्हिसेस कशा पद्धतीने यूज करतात, नेमस्पेस काय, रिप्लिकेशन, रिप्लिका सेट, डिप्लॉयमेंट, डिमन, स्टेटफुल, कॉन्फिग मॅप, सिक्रेट, एवढं झालेलं आहे आपलं. आणि इवन आपण व्हॉल्यूम पण काल बघितलेलं आहे. तर काय आता बघायचं आहे आपल्याला, तर आपल्याला बघायचं आहे इंग्रेस कंट्रोलर. हा इंग्रेस कंट्रोलर आहे काय ॲक्च्युली, तर इंग्रेस कंट्रोलर मीन्स इंटरनल लोड बॅलेन्सर. ॲज अ इंटरनल लोड बॅलेन्सर जे आपल्याला यूज करायचं आहे ते म्हणजेच काय आहे, तर इंग्रेस कंट्रोलर. ठीक आहे. सो इंटरनल लोड बॅलेन्सर म्हणून आपल्याला जो यूज करायचा आहे तो इंग्रेस कंट्रोलर असणार आहे. आणि हे कशासाठी यूज करतात, का बरं यूज करतात, तर इंटरनल जे आपले पॉड्स असणार आहेत त्या पॉड्समध्ये प्रॉपर वेने आपली रिक्वेस्ट जायला पाहिजे, त्यासाठी यूज करायचं आहे इंग्रेस कंट्रोलर. याला तुम्ही म्हणू शकता इंटरनल राउटिंग और यू कॅन से इंटरनल लोड बॅलेन्सर. ठीक आहे. जे की आपली रिक्वेस्ट ज्या लोकेशनला जायला पाहिजे, ज्या पॉडवर जायला पाहिजे त्या स्पॉटवर तो फॉरवर्ड करणार. ठीक आहे. तर यामध्ये आता अंडरस्टूड करायसाठी काय करायचं, तर अंडरस्टूड करण्यासाठी माझी एक डायग्राम आहे ज्यावरून तुम्हाला इझिली अंडरस्टूड होईल की ॲक्च्युली काय करतोय आपण इथे. क्लिअर. तर इथे बघा काय आहे, तर सर एक स्क्रीन शेअर नाही का? ओके गुड. नाव सी. ओके. सो काय केलं आहे आपण पूर्ण ऑब्जेक्ट्स बघितलेले आहेत आणि आता आपण जो ऑब्जेक्ट बघतोय तो इंग्रेस कंट्रोलर ऑब्जेक्ट बघतोय. इंग्रेस कंट्रोलरचं काम काय आहे, तर इंग्रेस कंट्रोलरचं काम आहे राउटिंग करणे, इंटरनल राउटिंग. ठीक आहे. पाथ बेस राउटिंग, सोर्स बेस राउटिंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लोड बॅलेन्सरमध्ये राउटिंग कशा पद्धतीने करायची ते तुम्ही शिकलाय. तर त्याच पद्धतीने हा इंग्रेस कंट्रोलर काय करणार, तर इंटरनल राउटिंग करणार. म्हणजे जर आपण एखाद्या पॉडवर रिक्वेस्ट पाठवतोय तर ती रिक्वेस्ट त्या पॉडपर्यंत जायला पाहिजे आणि आपण ॲक्च्युली त्या पॉडला ॲक्सेस करू शकलो पाहिजे, ती ॲप्लिकेशन ॲक्सेस व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, इंग्रेस कंट्रोलरचा यूज करणार. कळलं. ठीक आहे. तर आता हे ॲक्च्युली काम कसं करतं, तर इथे एक डायग्राम आहे माझ्याकडे जे मी आधीच काढून क्रिएट करून ठेवलेली आहे. तर इथे चेक करा. सर्वात आधी या साईडने बघायचं आपल्याला. तर हा आहे आपला एक युजर और यू कॅन से युअर सेल्फ. ठीक आहे. आपण स्वतः आहोत आणि आपली रिक्वेस्ट आपण एखाद्या वेळेस काय करतो, Amazon.com किंवा कुठलाही डोमेन नेम असू देत आपण सर्च करतो. राईट. सर्च केल्यानंतर काय होते, ही रिक्वेस्ट जाते कुठे, तर जाते इंग्रेस कंट्रोलरकडे. ओके. इंग्रेस कंट्रोलरकडे जाणार आणि इंग्रेस कंट्रोलर काय करतो, तर इंग्रेस कंट्रोलर आपली रिक्वेस्ट सर्व्हिसकडे पाठवतो. क्लिअर आहे. आता हे समजून घेण्यासाठी मी एक काम करतो, तुम्हाला परत डायग्राम काढून दाखवतो. लेट्स कन्सिडर करा दोन ॲप्लिकेशन्स आहे आपल्या. ठीक आहे. एक आहे आपली ॲप्लिकेशन ॲप 1 आणि दुसरी ॲप्लिकेशन असेल ॲप 2. ओके. सो दिस वन इज ॲप 2. आता दोन ॲप्लिकेशन आहे. आपण ह्या दोन्ही ॲप्लिकेशन्सला एक्सपोज कसं करतो, तर या ॲप्लिकेशनला एक्सपोज करणार युझिंग सर्व्हिस ॲप 1 सर्व्हिस, सर्व्हिस ॲप 1. बरोबर आहे. ठीक आहे. तर या ॲप्लिकेशनला आपण कशा पद्धतीने फॉरवर्ड करतो, या सर्व्हिसवर ॲप 1 सर्व्हिसवर करतो. आणि ॲप 2 जर आपल्याला फॉरवर्ड करायचं असेल तर कशा पद्धतीने फॉरवर्ड करतो, त्यासाठी एक सर्व्हिस क्रिएट करणार. कोणती सर्व्हिस राहणार, तुम्ही बोलत राहा. कोणती सर्व्हिस राहणार यासाठी, सर्व्हिस ॲप 2. राईट. ॲप 2. तर आपल्या ज्या दोन ॲप्लिकेशन आहे ह्या दोन्ही ॲप्लिकेशन आपण एक एक करून एक्सपोज केलेल्या आहेत सर्व्हिसवर. क्लिअर आहे.
आता मला एक सांगा, जेव्हा आपण आपली रिक्वेस्ट रेज करणार कशासाठी, तर ॲप 1 साठी. ओके, तर ॲप 1 साठी आपण जर रिक्वेस्ट रेज केली आहे, ॲप 1 मध्ये काही डोमेन नेम असेल ते आपण हिट करून बघतोय, तर ही रिक्वेस्ट आता या इथपर्यंत कशी येणार, या ॲप्लिकेशन पर्यंत कशी येणार, ते डिफाईन करण्यासाठी आपल्याला इंग्रेस लोड बॅलन्सरचा यूज करायचा आहे. ठीक आहे, इंग्रेस जो ऑब्जेक्ट आपण आहे आपल्याकडे आहे कुबेरनेटिस मध्ये, त्याचा यूज होणार आहे. ठीक आहे, तर इथे काय होईल, तर इथे आता ही रिक्वेस्ट डायरेक्ट या ॲप्लिकेशन पर्यंत येईल का, जर सिंगल आहे काहीच नाही आहे तर जाऊ शकते, पण आपण आता मल्टिपल ॲप्लिकेशन्स यूज करणार आहोत, होऊ शकते हीच इथे रिक्वेस्ट इथे न जाता इकडे येऊ शकते, कारण इथे कुठे काही पाथ लिहिलेला आहे का की याला कुठे जायचं, ही रिक्वेस्ट ॲप वन कुठे पण जाऊ शकते, इकडे पण जाऊ शकते, इकडे पण जाऊ शकते. तर हेच डिसाईड करतं इंग्रेस कंट्रोलर. तर इंग्रेस कंट्रोलरचं काम आहे इंटरनल राउटिंग करणे. तर आता इथे कोण येतो, तर इथे येतो इंग्रेस कंट्रोलर. हा तुमचा इंग्रेस कंट्रोलर इथे मधात काम करेल आणि काय करतो इथे इंग्रेस आणि हा थर्ड पार्टी टूल आहे. इंग्रेस कंट्रोलर काय आहे, तर थर्ड पार्टी टूल आहे जो की ट्रॅफिक मॅनेज करायचं काम करतो. ठीक आहे, रिक्वेस्ट आली इंग्रेस कंट्रोलरकडे आणि इथे जर ॲप 1 लिहिलेलं असेल तर तो चेक करेल ॲप 1. पण आता चेक कसं करणार तो, करेक्ट, तर चेक कसं करणार, ॲप वन जर इथे आपण हिट केलं आहे तर इथे रिक्वेस्ट आल्यानंतर त्याने काय केलं पाहिजे, ॲप 1 कडे आपली रिक्वेस्ट पाठवायला पाहिजे. जर ॲप 2 लिहिलं असेल तर ती रिक्वेस्ट कुठे जायला पाहिजे, या सर्व्हिसकडे, आणि या सर्व्हिस थ्रू आपली अप्लिकेशन ॲक्सेस व्हायला पाहिजे. अंडरस्टूड. तर आता हे कसं होणार की इथे आपले हा इंग्रेस कंट्रोलर सेल्फली काम तर करणार नाही, इथे काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन सेट करावे लागेल की ॲप 1 असेल तर इकडे जा आणि ॲप 2 असेल तर इकडे जा. तर हे सगळी कॉन्फिगरेशन आपण इथे करतो इंग्रेस कंट्रोलरमध्ये युजिंग आपला इंग्रेस रिसोर्स. आपल्या कुबेरनेटिसमध्ये जो इंग्रेस ऑब्जेक्ट आहे तो इंग्रेस ऑब्जेक्ट आपल्याला इथे डिफाईन करायचा आहे, आणि तो इंग्रेस ऑब्जेक्ट म्हणजेच इथे लेट्स कन्सिडर करा इंग्रेस रूल्स. इथे राहणार इंग्रेस कंट्रोलर नाही, आता इंग्रेस मधले रूल्स और रिसोर्सेस यू कॅन से. ठीक आहे, आय होप तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे आता. आहे का? Yes, sir. Yes. गुड. सो फ्लो समजला कसं होणार आहे, आपण एखाद्या डोमेनला हिट करतोय, ती रिक्वेस्ट कुठे जाणार, तर ती रिक्वेस्ट जाणार इंग्रेस कंट्रोलरकडे. इंग्रेस कंट्रोलर काय करणार, आधी चेक करणार की जायचं कुठे, ॲप 1 सेट केल्यानंतर कुठे जायचं आहे, तर ते रूल्स कुठे डिसाईड असणार आहे, तर इथे इंग्रेस या ऑब्जेक्टमध्ये. हा कुबेरनेटिस ऑब्जेक्ट आहे आणि इंग्रेस कंट्रोलर काय आहे, तर हा थर्ड पार्टी टूल आहे. इंग्रेस कंट्रोलर हा मल्टिपल कंपनीज आहे ज्यांनी बनवून ठेवलेले आहेत, त्यांच्या कॉन्फिगरेशननुसार जर आपली रिक्वायरमेंट असेल तर आपण यूज करू शकतो. आता इंग्रेस कंट्रोलर म्हटल्यानंतर इंग्रेस कंट्रोलर सर आहे कोणते कोणते, आधी इंग्रेस बघून घेऊ. मी तुम्हाला आता नॉर्मल इन्फॉर्मेशन तर सांगितलेलीच आहे, बट इथे बघा, इंग्रेस जनरली रेफर्स टू द ॲक्ट ऑर राईट ऑफ एंटरिंग अ प्लेस. Acts or right of entering a place in technology specific Kubernetes. It's manage external access to the services. See, external access to the services within a cluster. Act as a smart router, allowing traffic, SSL termination, load balancing without exposing every service individually. क्लिअर झालं, तर हा याचा एक बेसिक कन्सेप्ट आहे. इंग्रेस कंट्रोलर ऑफिशियल पेज पण आपण चेक करू शकतो इंग्रेस कंट्रोलरचा. तर इंग्रेस कंट्रोलर काय करतो, तर इंग्रेस कंट्रोलर आपल्याला रूल्स डिफाईन करायला
हेल्प करतो. हा आहे काय, तर इन ऑर्डर टू इंग्रेस टू वर्क इन युअर क्लस्टर देअर आर मस्ट बी अ इंग्रेस कंट्रोलर. बघा, इंग्रेसवर काम करायचं असेल तर इंग्रेस कंट्रोलरची आवश्यकता असणार आहे. इंग्रेस कंट्रोलर रनिंग असेल तर तो काम करेल. यू नीड टू सिलेक्ट ॲटलिस्ट वन इंग्रेस कंट्रोलर अँड मेक शुअर इट इज अ सेटअप इन युअर क्लस्टर. आता हे कोणते कोणते आहेत इथे कंट्रोलर्स, कोणते कोणते आपण यूज करू शकतो कुबरनेटिसमध्ये, तर इकडे तुम्हाला लिस्ट मिळेल. इंग्रेस कंट्रोलर्स, AWS GCC इंग्रेस कंट्रोलर्स, तर थर्ड पार्टी इंग्रेस कंट्रोलर्स आपल्याला यूज करावे लागतात. आणि ते कोणते कोणते आहे तर ही पूर्ण लिस्ट आहे इथे, ज्यापैकी काही फेमसवाले मला माहिती आहे. तर इथे तुम्हाला दिसेल अपाचे, ठीक आहे. आणखी एक दिसेल HA प्रॉक्झी, दुसरा आणखी दिसेल एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर. तर हे जे तीन आहे ॲक्च्युली मला आयडिया आहे की यूज करतात. बाकीच्यांसोबत माझं अजून एन्काउंटर झालेलं नाही आहे. सो येस, पण बाकीचे पण अवेलेबल आहेत इथे. मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्यांनी आपले इंग्रेस कंट्रोलर ओपन करून ठेवलेले आहेत, ठीक आहे. तर एनजीनेक्स, HA प्रॉक्झी आणि अपाचे तुम्हाला माहिती आहे, अपाचे सर्व्हर आहे. एनजीनेक्स अलिबाबा क्लाउडचं पण दिसतंय इथे, ठीक आहे. सिट्रिक्स इंग्रेस कंट्रोलर पण दिसत आहे. सिट्रिक्स पण एक पॉप्युलर आहे कंपनी. तर एवढे सारे असे इंग्रेस कंट्रोलर्स आपल्याकडे अवेलेबल असतात. कुबरनेटिसमध्ये आपण त्यांचा इन्स्टॉलेशन करावं लागतं यूज करण्यासाठी. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर रूल्स आपण सेटअप करणार. ओके, हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण काय करणार, इंग्रेसचे रूल्स सेटअप करणार. त्यासाठी आपल्याला लिहावी लागेल फाईल, आणि ह्या रूल्सनुसार तो काय करेल, आपल्या रिक्वेस्टला फॉरवर्ड करेल. आणि हेच मी या डायग्राममध्ये पण सांगितलेलं आहे. यू कॅन सी, राईट. सो what's going here, so check. आपली एखाद्या डोमेनकडे रिक्वेस्ट चालली आहे, देन त्यानंतर ते इंग्रेस कंट्रोलरकडे येणार. इंग्रेस कंट्रोलर हा तुमचा कुठलाही इंग्रेस कंट्रोलर असू शकतो. एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर इथे मी तुम्हाला मेन्शन करून दाखवतोय. आणि नेक्स्ट हा काय करणार, हा राउटिंग रूल्स चेक करणार. ओके, जे की इंग्रेस आपल्याला ऑब्जेक्टमध्ये सेट करावे लागतील, ही आम्हाला फाईल लिहावी लागेल. देन त्यानंतर हे रूल्स चेक केल्यानंतर त्याला माहिती होईल इंग्रेस कंट्रोलरला ते माहिती होणार की आपली रिक्वेस्ट ही होम सर्व्हिससाठी आहे, तर होमकडे जाणार. आणि होम सर्व्हिस ही एक्सपोज केली आहे, कोणाला एक्सपोज करताय, या पॉडला एक्सपोज करते. तर ही सर्व्हिस आपल्या ॲप्लिकेशनकडे रिक्वेस्ट घेऊन जाणार. आपल्याला इथे पॉड्स डायरेक्टली कनेक्ट नाही करायचे आहे. पॉड्स आधी एक्सपोज होतात सर्व्हिसवर, आणि ह्या सर्व्हिसवर रिक्वेस्ट पाठवायची असते आपल्याला. सर्व्हिसवर रिक्वेस्ट आली म्हणजे सर्व्हिस कशासाठी आहे, ती या पॉडसाठी आहे, तर प्रॉपरली त्या पॉडवर आपली रिक्वेस्ट जाणार. कळलं का इथे? डायग्रामॅटिकली अंडरस्टूड करणे खूप इझी असतं इन्स्टंट ऑफ थेरॉटिकली. ठीक आहे. तर आपण काय करणार, होम आणि इथे मोबाईल दोन ॲप्लिकेशन दिलेले आहेत. तर दोन्ही ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करणार, दोन्ही ॲप्लिकेशन आपण रन करणार, दोन पॉड्स रन करणार. आणि ह्या दोन पॉडला रन करण्यासाठी काय पाहिजे, तर आपल्याकडे एक डिप्लॉयमेंट फाईल पाहिजे. तर एक डिप्लॉयमेंट फाईल क्रिएट करणार, ज्यामध्ये दोन ॲप्लिकेशन आपली वर्किंगमध्ये राहील. आणि ह्या दोन्ही ॲप्लिकेशन्सला आपण काय करणार, सर्व्हिसेसवर एक्सपोज करणार. होमसाठी होम सर्व्हिस क्रिएट करणार, मोबाईलसाठी मोबाईल सर्व्हिस क्रिएट करणार. तर येस, हे दोन्ही सर्व्हिसेस आपण एक service.yml फाईल थ्रू क्रिएट करू. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंग्रेस कंट्रोलर चेक करायचं आहे, अवेलेबल आहे की नाही आहे. असेल तर यूज करू, नसेल तर इन्स्टॉल करू. क्लिअर. आणि आता हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, रूल सेटअप करावं लागेल. तर रूल सेटअप करण्यासाठी इंग्रेस रिसोर्स यूज करावं लागेल, इंग्रेस ऑब्जेक्ट यूज करावं लागेल, आणि एक रूल सेटअपची फाईल पण लिहावी लागेल. अंडरस्टूड?
आणि देन जर तुम्ही कुणाला हिट करताय तर ते कशा पद्धतीने आपले वर्क होईल, तर हा एक सिम्पलसा वर्कफ्लो आहे. हिअर, इकडे, और हिअर. समजलं? सो इंग्रेज कंट्रोलर आपण बघतोय आणि यामधला बेसिक कन्सेप्ट काय आहे ते समजलंय का? बोला. येस सर. प्रॅक्टिकल करायच्या आधी थेरॉटिकली ते Yes, sir. समजलंय का? गुड. सो प्रॅक्टिकलसाठी आपल्याला मिनिक्यूबची आवश्यकता असेल, कारण त्यामध्ये इंग्रेज कंट्रोलर हा ऑलरेडी अवेलेबल असतो. सो इन्स्टॉल करण्याचा वेळ आपला वाचेल. सो मिनिक्यूब आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला आपण यूज करू. आणि मिनिक्यूबसाठी एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन इथे दिसेल तुम्हाला, जे की माझ्या एका स्टुडंटने बनवलेलं आहे, वैष्णवी म्हणून. सो इंग्रेज कंट्रोलरची बेसिक इन्फॉर्मेशन. ॲज इंग्रेज कंट्रोलर कुबरनेटिस कंपोनंट दॅट मॅनेज एक्सटर्नल ॲक्सेस टू द सर्व्हिस. जे इन्फॉर्मेशन आपण ऑनलाईन बघितली ते तिने यूज केलेली आहे. वाय यूज इंग्रेज कंट्रोलर? सो एक्सपोज मल्टिपल सर्व्हिसेस, राउटिंग, सपोर्ट्स SSL TLS, provides load balancing access, enable rewrite, redirect, authentication. ओके. सो सेम डायग्राम यूज केली आहे जी माझ्याकडे अवेलेबल आहे. व्हेरी गुड. काही कशा पद्धतीने काम करायचं ते लिहिलेलं आहे आणि या मग फाईल्स लिहिलेल्या आहेत. सो आपण इझिली या प्रॅक्टिकलला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. सो लेट्स डू इट. प्रतीक आहे का? येस सर. एक डन झालाय त्याची न्यूज. सो मिनिक्यूब आपल्याकडे अवेलेबल आहे. I think that's one is in Mumbai region. रनिंगमध्ये नसणार, स्टॉप केलेला असेल बहुतेक. तर याला सिम्पली काय करणार आपण, इनेबल करणार. तोपर्यंत आपण हा अवेलेबल होतपर्यंत आपण फाईल्सवर जाऊ. ठीक आहे. सो इंग्रेस म्हणून एक फोल्डर क्रिएट करून टाकू ज्यामध्ये आपल्या 3 फाईल्स आपल्याला क्रिएट करता येईल. नॉट इन व्हॉल्यूम, इन कुबरनेटिस. क्रिएट वन फोल्डर ingress. And in ingress what we need, 3 files, a deployment just for practice purpose. तुम्ही कितीही फाईल लिहू शकता, but what we need for practice 3 files. एक राहणार service.yml. next again एक राहणार, sorry not in here, ingress.yml. ठीक आहे. आता डिप्लॉयमेंट फाईल कशी लिहायची हे तुम्हाला माहिती आहे का? डिप्लॉयमेंट फाईल कशी लिहितो आपण?
सो डिप्लॉयमेंट फाईल लिहायसाठी काय करावं लागेल, जे आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, आपण लिहिलेली आहेत, ते आपण यूज करू. ऑर सिम्पली यू ऑलरेडी नो हाऊ टू राईट. तर इकडे जे आपल्याकडे अवेलेबल आहे, आय एम गोइंग टू यूज दिस फाईल्स. ओके, कारण आपण यावर ऑलरेडी बघितलं आहे की कशा पद्धतीने काम करायचं. ठीक आहे, आता इथे होत काय आहे ते बघा. सिंपल फाईल लिहिली आहे इथे. आपण सिंपल डिप्लॉयमेंट फाईल लिहितोय आणि करतोय काय इथे तर बघा. Yes, this is the deployment file information. This is a selection Apple Home. Here is the Apple Home selection, container name, आणि देन आपली इथे यूज करतोय आपण एक इमेज httpd alpine कोलन अल्पाइन. ठीक आहे, नेक्स्ट httpd कोलन अल्पाइन यूज करा. और जे पण अवेलेबल असेल डॉकर हब मध्ये ते हे कुठेतरी मी डॉकर हब वरून चेक केलं असणार आहे. याचा टाग अल्पाइन आहे नाही आहे, अजूनही ती अवेलेबल आहे की नाही आहे चेक करून आपण इथे यूज करू शकतो. नसेल तर दुसरं चेंज करू. लेट्स सी वर्क होते की नाही. तर ही छोटीशी डिप्लॉयमेंट फाईल आहे. यामध्ये एक्स्ट्रा काही लिहिलेलं नाही आहे. मी रिप्लिकाज पण क्रिएट केलेले नाही आहे आणि स्ट्रॅटेजी पण लावलेली नाही आहे. एकदम सिंपल डिप्लॉयमेंट फाईल. सेकंड डिप्लॉयमेंट फाईल इथे दिसेल तुम्हाला एकाच याच्यामध्ये. सो ॲपल मोबाईल. तर दुसरी इथे एक अगेन मी डिप्लॉयमेंट क्रिएट करतोय. ते असेल त्यामध्ये एनजीनेक्स वाली इमेज असेल. म्हणजेच इथे आपल्याकडे दोन वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. क्लिअर. सो दोन वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आपल्या आहेत ज्यांना आपण आता एक्सपोज करणार. एक्सपोज कसं करणार तर एक्सपोज करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सर्व्हिस वाली फाईल पाहिजे. तर सर्व्हिस काय करेल, या ॲपल होमला एक्सपोज करणार आणि दुसरी सर्व्हिस काय करेल, या मोबाईल ॲप्लिकेशनला एक्सपोज करणार. यू नो सर्व्हिस फाईल कशी लिहितात. सो हिअर is the service file. See home service. ओके, तर इकडे बघा ॲपल होम सर्व्हिस इथे दिसतीये. देन सिलेक्टर मध्ये चेक करायचं. सिलेक्टर मध्ये ॲपल हायफन होम. तर इथे बघा आपल्या या फाईलचा या टेम्पलेट मध्ये तुम्हाला दिसेल ॲपल हायफन होम. सो सिलेक्शन आपलं प्रॉपर होतं इथे सर्व्हिस. ठीक आहे, तर हे क्लस्टर आय पी सर्व्हिस इथे क्रिएट होणार. इथे आपण टाईप लिहिलेला नाही आहे. नोटपॅड वाली सर्व्हिस क्रिएट होणार नाही. तुम्हाला ऑलरेडी आयडिया आहे की ही फाईल कशी लिहिली जाते. सो दॅट इज वाय आय एम युजिंग डायरेक्टली. तर ही झाली कशासाठी, या पॉडला सिलेक्ट करण्यासाठी, या पॉडवर ट्रॅफिक फॉरवर्ड करण्यासाठी. दिस इज नथिंग बट अ सर्व्हिस. एक्सपोज केलं आहे आपण त्याला. नेक्स्ट दुसरी सर्व्हिस आहे कोणती, मोबाईलसाठी. तर हा ॲपल मोबाईल आणि सी इथे सिलेक्ट काय केलं आहे आपण, ॲपल हायफन मोबाईल. दोन्ही फाईल समजल्या का. दोन्ही फाईलमध्ये काही कठीण आहे. नो सर, सोपा. खूप इझी आहे. ठीक आहे, आता आपला पोर्शन आहे की आपण हे कसं काम करणार, राउटिंग रूल्स वगैरे कसे लिहिणार, हे दोन काम. ठीक आहे, तर मिनीक्यूब जर आपण यूज करतोय तर मिनीक्यूबमध्ये काय होतं, इंग्रेस कंट्रोलर ऑलरेडी इन्स्टॉल्ड असतो आणि तो कोणता तर एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर असतो. हां, दिस वन. सो एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर अवेलेबल असेल. बट येस, आउट ऑफ दी मिनीक्यूब जर तुम्ही दुसरा कुठला एन्व्हायरमेंट यूज करताय तिथे कोणता चालू असेल, कोणता इंग्रेस कंट्रोलर इन्स्टॉल्ड असेल, कोणता इंग्रेस कंट्रोलर वर्किंगमध्ये असेल, डोंट नो. सो जस्ट चेक की आहे की नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, सेटअप करायचे रूल्स. सो हे राउटिंग रूल्स आपल्याला मेन्शन करणार एका फाईलमध्ये जो असेल इंग्रेसचा फाईल. क्लिअर. तर इंग्रेस कंट्रोलर आपण इथे यूज करू. त्यासाठी काय करायचं आहे, तर एक फाईल क्रिएट करायची आहे इंग्रेससाठी. काइंड सी, यू कॅन सी इंग्रेस काइंड.
So here in the ingress file, okay, so here is the ingress file, you can see. आता या इंग्रेस फाईल मध्ये काय होत आहे ते चेक करू. तर मी इकडे सर्व्हिस ओपन करतो. हां, सो ही सर्व्हिस फाईल आहे आणि ही इंग्रेस फाईल आहे. आता इंग्रेस फाईल ॲक्च्युली करती काय बघा. याचा सर्वात आधी तर API व्हर्जन बघा. API व्हर्जन बघा काय आहे, networking.kts.io/v1. सो का बरं इथे नेटवर्किंग लिहिलेलं आहे यांनी, कारण हे जे काम करत आहे हे राउटिंगचं काम करत आहे आणि जे की नेटवर्किंगमध्ये येतं. अंडरस्टूड. नेक्स्ट, तर आता ही जे इंग्रेस कंट्रोलर आहे या डायग्रामला लक्ष द्यायचं. इंग्रेस कंट्रोलर काय करतोय तर चेक, इथे आपण रूल्स क्रिएट करणार की काय सर्व्हिस काय असायला पाहिजे आणि पॉड कोणता असायला पाहिजे, काय हिट करायला पाहिजे. तर हिट आपण करतोय होम.com. जर आपण हिट केलं आहे तर ती अप्लिकेशन कुठे जायला पाहिजे, या होम सर्व्हिसकडे जायला पाहिजे आणि ही अप्लिकेशन हिट करायला पाहिजे. दॅट्स इट. हे रूल्स आपण सेटअप कसे करणार, तर यालाच म्हटलं जाते राउटिंग. पाथ बेस्ड राउटिंग, होस्ट बेस्ड राउटिंग, यू ऑलरेडी नो. करेक्ट आहे. होस्ट बेस्ड आणि पाथ बेस्ड शिकलात का लोड बॅलेन्सिंग मध्ये. तर त्याच पद्धतीने इथे बघा, आता ही फाईल काय करते, सिंपल एवढी इन्फॉर्मेशन तर यू ऑलरेडी नो की इंग्रेसची एक मेटा डेटा आपण सेट केलाय. इथे बघा रूल्स, स्पेसिफिकेशन मध्ये रूल्स, आणि रूल्स मध्ये पहिला रूल आहे होस्ट. पहिला रूल काय, होस्ट मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की apple.com हिट केल्यानंतर रिक्वेस्ट HTTPD पाथ कुठे जाणार, तर पाथ जाणार स्लॅश मध्ये. apple.com जर आपण हिट करतोय तर ते रिक्वेस्ट कुठे जायला पाहिजे ते इथे आपण सेट करतोय. या पाथवर त्याने index.html सर्च करायला पाहिजे, बट कुठे, तर इथे लिहिलेलं आहे बॅकएंड. आणि बॅकएंड मध्ये आता आपण काय सेट करतोय तर सर्व्हिस सेट करतोय. इकडे बघा बॅकएंड मध्ये काय सर्व्हिस काय सेट केलंय आपण, सर्व्हिस. सो हिअर इज दी सर्व्हिस. कोणती सर्व्हिस, तर याचं नाव आपण इथे लिहितोय ऍपल होम सर्व्हिस आणि पोर्ट नंबर काय तर 80. क्लिअर झाली पहिली फाईल. एवढीच फाईल असते आपली, बट येस वी कॅन सेट अ मल्टिपल रूल्स. सो मल्टिपल रूल्स आहे म्हणजे इथे लिस्ट ऑफ मल्टिपल रूल्स अवेलेबल असेल. नाहीतर फाईल आपली केवढी आहे, एवढी. ठीक आहे. नेक्स्ट जे तुम्हाला इथे दिसेल, दुसरा एक डोमेन इथे हिट करतोय आपण apple.mobile.com. देन त्यानंतर HTTP रिक्वेस्ट पाथ काय असेल, कुठे चेक करणार, index.html, तर स्लॅश मध्ये चेक करणार. क्लिअर. आणि स्लॅश मध्ये चेक केल्यानंतर बॅकएंड मध्ये कुठे चेक करेल, तो कुठे पाठवणार रिक्वेस्ट, या सर्व्हिस कडे पाठवणार. आणि येस ॲपल मोबाईल या सर्व्हिसकडे तो रिक्वेस्ट पाठवणार, पोर्ट नंबर 80 नंबर. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ॲपल होम सर्व्हिस ही सर्व्हिस क्रिएट तर झाली आहे, बट ही कोणाला एक्सपोज करते आहे, तर ॲपल होम या पॉडला एक्सपोज करते आहे. तर ऑटोमॅटिकली इथे सर्व्हिसकडे जर रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट कुठे फॉरवर्ड होणार, पॉडवर फॉरवर्ड होणार. सो नाव यू नो कम्प्लीट स्ट्रक्चर. समजलंय. सो ही रिक्वेस्ट Yes, कशी sir. येणार, ऍप 1 वर, ऍप वरून इंग्रेस कंट्रोलर बोलणार की कुठे जायचंय, थांब मला चेक करू दे. तर राउटिंग रूल मध्ये जाणार, अरे बाळा सांग कुठे आहे, पाथ काय आहे. तर पाथ त्याला दिसल्यानंतर तो राउटिंग रूल इथे इंग्रेसला सांगणार की राउटिंग रूल आपले सेट आहेत. काय कर, ऍप 1 आला की होम, इकडे होमकडे पाठवून दे. ऍप 2 आलं की इकडे मोबाईलकडे पाठवून दे. सो हा एक बेसिकचा कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला इथे या फाईल्स समजलेल्या आहेत. कळलं. हो सर. आता Yes, काय sir.
आता काय करावं लागेल, आपल्याला सिम्पली यांना कमिट करावं लागेल आणि यूज करून चेक करावं लागेल. आता इथे नावं वेगवेगळे याच्यासाठी घेतलंय की आपण भरपूर सारे कंटेनर्स क्रिएट करतो आणि ते तसेच रनिंगमध्ये असतात. सो दॅट इज वाय थोडे नावं वेगळे घेतले तिथे. आणि इमेज कोणती आहे आपली, डिप्लॉयमेंट फाईल. हिअर एक nginx आहे आणि एक HTTPD अल्पाईन आहे. तो आता ह्याच्यावर थोडासा डाऊट आहे मला, HTTP अल्पाईनवर हा वर्क होईल का नाही, हा टॅग अवेलेबल आहे की नाही, विल सी आफ्टर डिप्लॉयमेंट. सो लेट्स चेक. कमिट करू आपण याला, git add git commit ingress added okay. So git push origin main. So come to the Minikube, access it, and try to execute. Okay, take SSH -i id_rsa, then ubuntu @IP address, enter, yes. त्यानंतर काय करावं लागतं, पटापट सांगत राहा. sudo -i, नेक्स्ट आपली रिपॉझिटरी आणि इथे kts here are the files. ठीक आहे. देन मिनिक्यूब आहे का स्टार्ट, minikube st start -force. मिनिक्यूब चालणं आवश्यक आहे आपल्याला, तेव्हा हे प्रॅक्टिकल सक्सेस होईल. Okay, so let's check. docker ps कंटेनर आलं का, हां हे क्लस्टर आहे आपलं, क्लस्टर अवेलेबल झालेलं आहे. तर सिम्पली नाव वी कॅन वर्क ऑन इट. git pull origin main, झालेलं आहे. तिन्ही फाईल्स अवेलेबल झाले आहेत. व्हेरी गुड. सो एक एक करून यांना आता आपण काय करणार, डिप्लॉय करणार. सर्वात आधी काय करावं लागेल, सर्व्हिसला डिप्लॉय करावं लागेल. सो kubectl डिप्लॉयमेंट करा, kubectl apply apply -f डिप्लॉयमेंट, not set, only deployment.
डॉट वाय एम एल. ठीक आहे. अच्छा, इंग्रेस आपला फोल्डर अवेलेबल आहे. ls इंग्रेस फोल्डर आपण क्रिएट केला आहे, त्यासाठीच केलं आहे की काही कन्फ्युजन नको व्हायला. सो लेट्स गो टू इंग्रेस cd. Then here are our three files. So kubectl apply -f deployment created. Now kubectl apply -f service.yml. Service is also created. Now what we need to do, we need to check की इंग्रेस कंट्रोलर इथे अवेलेबल आहे की नाही. ठीक आहे. सो एक काम करू, इंग्रेसवाले रूल्स पण आपण सेट करून घेऊ. ओके, सो अप्लाय दिस आल्सो इंग्रेस. सर्वात आधी इंग्रेस चेक करू, इंग्रेस कंट्रोलर आहे की नाही आहे. सो kubectl कमांड कोणती असते त्यासाठी, गेट ऑल. चेक करू याच्यात आहे का. kubectl get ns. तर इथे एक इंग्रेस कंट्रोलरला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी कमांड एक्झिक्यूट करावी लागते. ठीक आहे. तर ती कमांड आहे kubectl minikube add-ons म्हणून काहीतरी आहे. मिनिक्यूब ॲडॉन्स आपल्याला चेक करावं लागेल, मला पूर्ण कमांड आठवत नाही आहे. सो मिनिक्यूब इंग्रेस. ओके, मिनिक्यूब ॲड ऑन. येस, मिनिक्यूब ॲड ऑन्स इनेबल इंग्रेस कंट्रोलर हीच एक कमांड आहे. इनेबल इंग्रेस कंट्रोलर. So this is the command, copy this one and use here. तर काय करतोय हा, याच्याकडे मिनिक्यूबकडे ऑलरेडी एक इंग्रेस अवेलेबल असतो, इंग्रेस कंट्रोलर अवेलेबल असतो. तर आपल्याला सिम्पली त्याला काय करावं लागेल, ॲडॉन्स मधून ॲड करावं लागेल. तर इथे कोणतं इंग्रेस कंट्रोलर यूज करतोय तो, तर बघा एनजीनएक्स इंग्रेस कंट्रोलर. तर एक गेन नेम स्पेस याने क्रिएट केलेला असेल. सो गेट नेम स्पेस. हां, तर इथे बघा एक नेम स्पेस याने ॲड केलेला आहे, इंग्रेस एनजीनएक्स दिसतंय इथे. सो गेट ऑल -n इंग्रेसमध्ये चेक करा काय काय अवेलेबल आहे. -nginx गेट ns. काय कमांड होती ती, गेट पॉड. लिनक्सच यूज करावं लागेल आपल्याला. येस, नाव पूर्ण लिहावं लागतं, टॅप केलं तर येत नाही आहे.
तर बट येस पूर्ण नाव जर तुम्ही लिहिताय तर प्रॉपरली इथे तुम्हाला दिसेल की 3 पॉड्स क्रिएटेड आहे इथे, ते वर्किंगमध्ये आहेत. त्यामुळे काय होत आहे, इंग्रेस कंट्रोलर वर्किंगमध्ये आहे. देन इथे सर्व्हिसेस दिसेल, इंग्रेस रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल दिसेल तुम्हाला. म्हणून आपला इथे इथं इंग्रेस कंट्रोलर वर्किंगमध्ये आहे हे आपण आता कन्सिडर करू शकतो. क्लिअर झालं? कमांड कोणती आहे लक्षात घ्यायची, मिनिक्यूब ॲडॉन्स इनेबल इंग्रेस. ठीक आहे. सो ही एक कमांड आपले लक्षात ठेवा. आय थिंक माझं एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असेल, पण ओके मी एखादा डॉक्युमेंट क्रिएट केला नाही. ठीक आहे, नो वरीज. बट ती मला कमांड ॲड करून ठेवावं लागेल जेणेकरून आपल्याला नेहमी यूज करता येईल. तर इंग्रेस कंट्रोलर अवेलेबल झाला आहे. आता सिम्पली इंग्रेसला आपण डिप्लॉय करू. सो डिप्लॉय करण्यासाठी काय करायचं आहे, सर kubectl apply -f ingress.yml enter. So ingress is also created. kubectl get ingress एंटर. सो एक क्रिएट झालेला दिसत आहे आणि त्यामध्ये होस्ट बेस राउटिंग आपण करतोय. ती राउटिंग आहे काय, सिंपल apple.com आणि apple.mobile.com. क्लिअर? इवन इथे तुम्ही apple/mobile अशा पद्धतीने पण करू शकता. त्याला पाथ बेस राउटिंग म्हणणार आणि याला काय म्हटले जाते. सो फक्त आता आपण काय करणार, स्लॅशवर रिक्वेस्ट पाठवतोय तर चेक करणार की हे वर्क होत आहे का. काय करणार, कर्ल इथून नाही मिनिक्यूब SSH आणि इथे कर्ल करून बघणार, कर्ल apple.com. ओके बघा आपलं राउटिंग सगळं व्यवस्थित काम करत आहे, बट त्याला पॉड भेटतोय का नाही. काय म्हणतोय की पॉड मूव्ड इन अ डिफरंट लोकेशन असा काहीतरी मेसेज देतोय. बट येस इट्स वर्किंग. क्लिअर? फक्त डोमेन नेमसाठी ते सेट नाही केलं आहे की कोणता पॉड आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, तर ते आपण सेट करू. आपले पॉड्स वर्किंग आहे का ते चेक करावं लागेल आधी. kubectl get pods -o wide. अच्छा मिनिक्यूबच्या आतमध्ये आहो. सो एक्झिट kubectl get pods -o wide. कोणते पॉड्स आहेत, ॲपल आणि मोबाईल. सो कर्ल इथून नाही होणार, म्हटलं ट्राय 244.0.45 इथून नाही होणार. मिनिक्यूबच्या आतमध्ये जावं लागेल. मिनिक्यूब SSH कर्ल 244.0.45 इट वर्क्स. ओके, तर इट वर्क्स म्हणून HTTP जे अल्पाईनवाली फाईल होती ती वर्क करती आहे. व्हेरी गुड, तो आहे. होमवाला काम केलं आहे. हा 46 आहे. सो त्याला पण चेक करून बघा. 46 मध्ये Nginx आहे, तर वेलकम टू Nginx. तर दोन्ही पण पॉड्स आपल्या वर्किंगमध्ये आहेत. क्लिअर? दोन्ही पण पॉड्स काय आपले वर्किंगमध्ये आहेत. तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, apple.com थ्रू पण आपण करू शकलो पाहिजे. कर्ल करतोय IP ॲड्रेस थ्रू, बट आता हे काय करू शकलो पाहिजे आपण, कर्ल apple.com ने आपला ॲपलवाला पॉड ॲक्सेस व्हायला पाहिजे. बट होतोय का, नाही. का, कारण आपण याला कुठे जायचं आहे हे हा डोमेन नेम स्पेसिफाय केलेला नाही आहे. हा डोमेन नेम स्पेसिफाय केलेला नाही की काय आणि कुठे apple.com आपल्याला यूज करायचं आहे. सो सिम्पली एक्झिट
एक फाईल असते आपल्याकडे जिथे आपण हे डोमेन नेम स्पेसिफाय करतो फॉर टेम्पररी पर्पज. हा कुठला आपला apple.com हा कुठला आपला रजिस्टर्ड डोमेन वगैरे तर नाही आहे ज्याला आपण यूज करू. तर इथे आता बेसिक एक सिंपलची फाईल असेल, त्या फाईलमध्ये आपण जाणार नॅनो स्लॅश etc, फाईलचं नाव होस्ट फाईल, होस्ट आहे. चेक करू आधी आपण एस आहे की नाही आहे, नाही तर एक नवीन फाईल क्रिएट व्हायची त्यामध्ये एस आणि होस्ट नो सच फाईल. ओके, तर एस वाली फाईल आपण यूज करणार. ठीक आहे. सो नॅनो या फाईलमध्ये येऊन काय करतोय आपण, तर इथे आपले आपले स्पेसिफिक डोमेन्स डिफाईन करता येतात. क्लिअर. तर डोमेन डिफाईन करणार कसं, तर इथे आपण लिहिणार पॉडचं नाव, सॉरी आय पी, आपल्या पॉडची आय पी, सॉरी पॉडची आय पी काय आहे ते चेक करून ठेवा. कर्ल kubectl get port -o void. मी स्टिकी नोट्स मध्ये आपला आय पी ठेवतो. स्टिकी नोट्स मध्ये आपण आय पी कॉपी करून ठेवू. हिअर आणखी 46 आहे, याला सेकंड मोबाईलचा आहे. वन मोर थिंग, kubectl get svc -o void. सो दोन सर्व्हिसेस आहे, यांच्या पण आय पी आपण इकडे सेव्ह करून ठेवू. 10.111.212.136 आणि 10.100.73.94. ओके. आता हे सेटअप करायचं आपल्याला कुठे, या फाईलमध्ये. तर इथे जसं दिसतंय तुम्हाला एक आय पी ॲड्रेस. हा आय पी ॲड्रेस कशासाठी आहे, कोणता डोमेन आहे, या आय पी ॲड्रेससाठी 127 साठी तर लोकल होस्ट हा डोमेन आहे. ठीक आहे. तर सिम्पल, आता इथे आपल्याला आपले आय पी ॲड्रेसेस घ्यायचे आहे आणि ते द्यायचे. सर्वात आधी सर्व्हिसवाला आय पी ॲड्रेस इथे टाकून बघू. 10. आणि हा कुठे जायला पाहिजे, apple.com. दुसरा apple.mobile.com. save it. Clear. Okay, so now minikube ssh curl apple.com. सी नाव काय केलंय आपण, कर्ल apple.com ला सर्च केलंय आणि रिक्वेस्ट जात कुठे आहे, रिक्वेस्ट जाती आहे आपली HTTP पॉड जो आपण सेट केला आहे apple.com साठी त्यावर. आणि ना अगेन यू कॅन सी कर्ल apple.mobile.com. तर व्हॉट्स इट, not resolve host.
फर्स्ट वाला तर वर्क झाला आहे apple.com. काही नाही, इथे पण आपलं काहीतरी चुकलेलं असेल, स्पेलिंग वगैरे काही ना काही, तर ते जरा चेक करून घेऊ किंवा IP ॲड्रेसेस चेक करून घेऊ. 107394 प्रॉपर लिहिला आहे का ते पण बघावं लागेल आपल्याला. अच्छा, .10 पण आहे लास्टमध्ये इथे 94. सो आपण IP ॲड्रेस लिहिताना थोडी मिस्टेक केली, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. इथून बाहेर निघून जाऊ, आपण त्याला करेक्ट करू आणि देन चेक करू. ATC फाईल, हा येस. IP इथे आपला 4 डिजिट असतात का, नाही. सो 2 एक्स्ट्राचे आलेले ते डिलीट केले. याला सेव्ह करतोय आणि देन अगेन मिनिक्यूब SSH करून मी ट्राय करणार माझी कर्ल apple.com. So now you can see, welcome to Nginx. So these are the outputs you will see here after hitting domains. आता हे काय केलं आहे आपण IP ॲड्रेसेस कुठला यूज केलेला आहे, तर तुम्ही ते चेक करा. ही IP ॲड्रेसेस सर्व्हिसेसचे IP ॲड्रेसेस आहेत. कुठल्या IP ॲड्रेसेस आहेत, सर्व्हिसेसचे IP ॲड्रेसेस आहेत. आपण फक्त डोमेन नेम या सर्व्हिससाठी सेट करून ठेवलेलं आहे. बट हे जी पूर्ण राउटिंग ट्रॅफिक मॅनेज करायचं काम असेल, हे कोणाचं काम असेल, आपल्या इंग्रेस कंट्रोलरचं, राउटिंग रूल्स. क्लिअर झालं? क्लिअर झालंय का Yes, इथपर्यंत? sir. Yes, sir. गुड. सो या पद्धतीने तुमचा एक इंग्रेजचा सेटअप असेल. या पद्धतीने तुम्हाला इंग्रेज तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तुमच्या कंपनीजमध्ये तुम्हाला सेट करावं लागेल. क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट, सो आस्क. ठीक आहे. इथे पॉडचा IP यूज नाही करायचा. इथे आपण सर्व्हिसेसचा IP यूज केलेला आहे डोमेन नेमसाठी. एक्झिट. कळलंय आपल्याला? ठीक आहे. सो IP ॲड्रेस हिट करा पॉडचा, और तुम्ही apple.com ला सर्व्हिसेसवर आपण फॉरवर्ड केला आहे नॅनोवाली फाईल, ही एक चेक करा. हे जे IP ॲड्रेसेस आहे हे सर्व्हिसेसचे IP ॲड्रेसेस आहेत. ठीक आहे. तर apple.com या सर्व्हिसवर जाणार आणि ही सर्व्हिस कुठे जाणार, तिकडे जाणार आपल्या ॲप्लिकेशनकडे. बट हे इथे सेट आहे. बट हे लागू करायसाठी आपण का बरं केलं आहे असं, हे लागू करायसाठी आपण इंग्रजचे रूल्स डिफाईन केलेले आहेत. सो यू कॅन सी आपला इंग्रेस हिअर. सो दिस इज नथिंग बट अवर सर्व्हिस. ही सर्व्हिस कुठे घेऊन चालली आहे, आपल्या या पॉडवर घेऊन चालली आहे. आणि ह्या सर्व्हिसपर्यंत जाण्यासाठी मार्ग आपण कुठून डिसाईड केला आहे, तर इंग्रेसमध्ये डिसाईड केलेला आहे. हिअर या सर्व्हिसपर्यंत जाण्यासाठी मार्ग इंग्रेसमध्ये रूल सेट केला आहे की बाबा apple.com जर मी हिट करतोय तर index.html सर्च कर, सर्व्हिस कोणती राहणार, दिस सर्व्हिस, आणि येस आपण IP ॲड्रेस सेट करून ठेवलेला आहे. कळलं का? Yes, sir. गुड. सो या पद्धतीने तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. येस, आता एवढं जे मी सांगितलं आहे तेवढंच तर इथे राहणार नाही, यापेक्षा आणखी जास्त भरपूर सारं कंटेंट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. एक्सप्लोर करा आणि प्रॅक्टिस करा. इथे तुम्हाला पाथ बेस राउटिंग पण करता येईल. आता पाथ बेस राउटिंग म्हणजेच काय, तर ॲपल डॉट आपण यूज केला आहे, त्या डॉटच्या जागेवर स्लॅश यूज करा. होऊ शकते तुमच्या index.html कुठे आहे, स्लॅश मोबाईलमध्ये, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. सो आपला जो एनजीनेक्सचा अप्लिकेशन आहे, एनजीनेक्स अप्लिकेशन, तर त्याचा पाथ कुठे पाहिजे मग, स्लॅश मोबाईल या डायरेक्टरीमध्ये, मोबाईल डायरेक्टरीमध्ये index.html असायला पाहिजे. तर या पद्धतीने पाथ बेस राउटिंग पण करून तुम्ही बघू शकता. क्लिअर झालं? आय होप.
याने पण इथे ते सिमिलर डायग्राम दिलेली आहे. मॅनेज लोड बॅलन्सिंग, राउटिंग रूल्स, इंग्रेज आणि राउटिंग रूल्स चेक करणार अँड देन सर्व्हिसेस पर्यंत पाठवणार. सेम आहे, नथिंग एक्स्ट्रा. सो दिस इज हाऊ द फाईल लुक लाईक. ठीक आहे. पाथ दिलेला आहे, टेस्ट पाथ, सर्व्हिस असेल टेस्ट, पोर्ट नंबर असेल 80, या पद्धतीने लिहिली जाते. आणि इथे तुम्हाला अगेन भरपूर साऱ्या गोष्टी बघायला मिळेल. सी, हा रूल आपण सेट केलेला आहे इथे. पाथ तुम्ही या पद्धतीने देऊ शकता. स्लॅश मीन्स ऑल पाथ, सी इकडे आहे, आणि स्लॅश फू मीन्स जिथे तुमची index.html असेल ते सेम असायला पाहिजे. तर यस इथे दिलेला मॅच केलं पाहिजे. जर असं नाही लिहिताय तुम्ही, असं लिहिताय तर ते सगळं चुकीचं असेल. जे बरोबर लिहायचं आहे ते तिथे तुम्हाला दिसतं सगळ्या गोष्टी. सो मल्टिपल रूल्स, मल्टिपल पाथ, होस्ट बेट्स आपण हे करून बघितलेलं आहे. ठीक आहे. होस्ट हा सिंगल होस्ट एक आहे, हाच एक दुसरा होस्ट आहे. इथे HTTP पाथ स्लॅशमध्ये जात आहे, इथे या स्लॅशमध्ये जात आहे. सेम आपण थिंग्स करून बघितले. सर्व्हिस 1 बॅकएंडमध्ये, सर्व्हिस 2 बॅकएंडमध्ये. क्लिअर आहे का? सर्वांना क्लिअर आहे? Yes, sir. व्हेरी गुड. सो इथेच थांबूया. जर काही क्वेश्चन असेल तर विचार. काही एक्स्ट्रा सांगता येईल का ते बघतोय मी. डॉक्युमेंट्समध्ये वगैरे असेल एक्स्ट्राचं तर ते सांगता येईल. सर क्लास वगैरे क्लास काय क्लास दिले तिथे. तो ॲडव्हान्समध्ये जाईल. त्या ते एक्स्ट्राचे क्लासेस आपल्याला नंतरनं जसं जसं तुम्ही यामध्ये डीपमध्ये जाणार तसं तसं ते शिकता येईल. बट आता सध्याच्या कंडिशनला एवढं इनफ आहे. ओके. ओके. तर याचे प्रॉपर एक्झाम्पल्स काढा आणि अगेन प्रॅक्टिस करा. जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढंच करून तुमची प्रॅक्टिस जास्त काही होणार नाही. तो वेगवेगळे कन्सेप्ट चेक करा अँड देन ट्राय करा. ठीक आहे.